जे जे उदात्त आहे, जे जे व्यापक आहे, ते ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये मागितलेलं आपल्याला दिसून येतं. ज्ञानेश्वर महाराजांनी जर काही मागणं मागितलं असेल तर खळांची बुद्धी निवृत्त व्हावी, खळ निवृत्त व्हावेत असं म्हटलं नाही. तसं जर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं असतं, सरळ सांगू, या जगतामध्ये फारच कमी माणसं शिल्लक राहिली असती. मला तर वाटतं संत सोडून कुणी राहिलं नसतं, कारण सगळेच खळ आहेत. स्वार्थ समोर येण्याचा अवकाश आहे फक्त. स्वार्थ समोर नसताना सगळेच संत आहेत. आपलं ज्या वेळेला अडकत नाही ना, त्या वेळेला सगळं तत्वज्ञान सुचतं. आपल्याला ज्या वेळेला अडचण येते त्यावेळेला फक्त स्वार्थ असतो. म्हणून सगळ्यात प्रथम ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा विचार केला. ज्या टप्प्यांचा विचार केला गेला ते सगळे टप्पे मानवी जीवनामध्ये फार आवश्यक आहेत. खळांची बुद्धी निवृत्त व्हावी, इतरांना अकारण त्रास देण्याची त्यांची जी वृत्ती आहे ती नष्ट व्हावी. माणूस महत्वाचा आहे, त्याची वृत्ती बदलता येते. वृत्ती बदलून त्याचा विनियोग चांगल्या कामाकरता करता येतो. भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये दामबंधन लीला नावाची एक लीला सांगितली जाते. आपल्याला ऐकून माहिती असेल, भगवंतानी माती खाल्ली म्हणून यशोदेनी भगवंताला उखळाला बांधलं. ही कथा आपण अनेक वेळेला भागवतात ऐकली असेल. त्याचं रहस्यही हेच आहे. उखळाला बांधणं म्हणजे काय? उखळ या शब्दातही खळ आहेच ना. उखळ या शब्दातही खळ आहेच ना. उखळ म्हणजे उत्कर्ष पावलेला खळ म्हणजे उखळ असा अर्थ आहे. माती खाल्ली वगैरे झालं सगळं, ते उखळाला बांधून टाक. लांबवायचं नाही आहे मला, परंतु बांधून टाकल्यानंतर उखळाने भगवंताला असं विचारलं, कान्होबा तू चोरी केलीस, माती खाल्लीस, लोणी चोरून दुसऱ्यांना वाटत राहिलास, माकडांना लोणी वाटलंस, म्हणून तुझ्या आईने तुला शिक्षा केली आणि मला बांधून टाकलं. पण मला हे सांग की तुला जसं मला बांधून टाकलंय त्यामुळं मी सुद्धा तुला बांधला गेलोय की नाही? माझी काय चूक आहे? माझी काय चूक आहे? मला बंधन कशा करता? तुझी चूक आहे. तुला बंधनात, तुला खांबाला बांधून टाकायला पाहिजे होतं, मला का बांधून टाकलं? त्यावेळेला भगवंतानी त्याला सांगितलं, मी चोरी केली, वानरांना लोणी वाटणं हे बरोबर आहे, पण वानरांना लोणी वाटण्याकरता मला ज्या खिडकीत चढावं लागलं ते मी लहान आहे, मला एवढ्या उंच खिडकीत चढता येत नाही. मग मी काय केलं? तुझा आधार घेतला. तू खिडकी खाली होतास, मी तुझ्या डोक्यावर पाय ठेवून खिडकीत चढलो आणि चोरून आणलेलं लोणी वानरांना वाटून टाकलं. म्हणजे चोरी करणारा जेवढा दोषी असतो त्या चोरीच्या कामात मदत करणाराही तेवढाच दोषी आहे. म्हणून तुला मला बांधलं गेलं. पण भगवंतांनी त्याच्यातून सूचित करताना हे केलं की माणसाला दानधर्म करायचा असेल तर खळाचीही मदत घ्यायला, उखळाचीही मदत घ्यायला हरकत नाही. फक्त एक केलं पाहिजे, आपण त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्याचा वापर केला पाहिजे. त्याला आपल्या डोक्यावर पाय ठेवू देता उपयोगी नाही. हे रहस्य आहे. याचा विचार जर केला तर हे लक्षात येतं की ज्ञानेश्वर महाराजांनी तरी वेगळं काय केलं. या समाजाच्या परिपूर्णतेकरता त्या उखळांचीही मदत घेता येते ना, त्या खळांचीही मदत घेता येते. का घेता येते? कारण त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य संपन्नता असते. आपल्याला त्यांचं सामर्थ्य वापरायचंय. ते सामर्थ्य जे व्यर्थ ज्या बुद्धीनं ठरतं ती बुद्धी बाजूला काढून टाका. घरामध्ये साप निघाला तर त्या निघालेल्या सापाच्या संबंधात सामान्यतः माणसाच्या 3-4 प्रतिक्रिया उमटतात. याच्यातली प्रशस्त प्रतिक्रिया कोणती ती सांगतो. घरामध्ये साप दिसल्यानंतर एका माणसाचं असं म्हणणं असतं, मी घरात जाणार नाही.
मी रस्त्यावर झोपीन, पण साप घरात आहे, मी घरात जाणार नाही. दुसरा कोणीतरी म्हणतो साप घरात आहे, गोष्ट खरी आहे, पण साप पकडणाऱ्याला कोणाला तरी बोलवा, तो साप पकडा आणि कुठेतरी अरण्यामध्ये सोडून या, मला काही अडचण नाही आहे. तिसरा कोणीतरी म्हणतो साप घरात आहे, त्याला मारा. या सगळ्यामध्ये एक गारुडी येतो आणि तो काय करतो, तो विषारी असणारा साप पकडतो. तो त्याला मारतही नाही, तो घराचाही त्याग करत नाही, तो त्याला अरण्यातही सोडून देत नाही. तो गारुडी येतो, त्या सापाला पकडतो आणि पकडल्यानंतर त्या सापाचा फक्त विषारी दात काढून टाकतो आणि आपल्या उपजीविकेचं साधन बनवतो. हा प्रशस्त मार्ग आहे. आम्हाला साप मारायचा नाही आहे, आम्हाला सापांना सोडूनही द्यायचं नाही आहे, साप तिथं आहेत म्हणून आम्हाला पळूनही जायचं नाही आहे. फक्त त्यांची वाकडी बुद्धी, हा विषारी दात फक्त काढून टाकायचा आहे आणि त्यांना सत्कर्मामध्ये प्रवृत्त करून समाजाचा विकास प्राप्त करून घ्यायचा. ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमिका आपण बघा. जे जे चांगलं आहे, जे जे उदात्त आहे, जे जे व्यापक आहे, ते ते ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये मागितलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून पहिली मागणी त्यांची ही आहे, जो पाया या सगळ्या विचाराचा. आपल्याला माहिती आहे हे पुढच्या सगळ्या मागण्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आपण तपासून बघा. सगळ्या मागण्या, खळांची व्यंकटी सांडो, सत्कर्मी रती वाढो. अरे खळ सत्कर्मामध्ये कसे प्रवृत्त होतील, खळ भूतमात्रांमध्ये मैत्र कसं करतील, ते स्वधर्माचा सूर्य कसा बघतील. खलत्व ठेवून आपल्याला हे करता येणार नाही. याच्याकरता हे पहिल्यांदा बाजूला काढा. जे खळांची व्यंकटी सांडो ही पहिली मागणी आहे. आणि मग ज्या खळांची दुष्ट वृत्ती निवृत्त झालेली आहे, त्याच खळांच्या संबंधामध्ये त्यांनी सत्कर्मामध्ये त्यांची आवड वाढती राहावी, ही आमची मागणी आहे. कारण व्यक्तीच्या ठिकाणची दुष्टता गेली याचा अर्थ तो सज्जन होत नाही आहे. त्याची सज्जनता सिद्ध होण्याकरता त्याची सत्कर्माची रती हे एक महत्त्वाचं कारण आहे. आपली सत्वशील वृत्ती आपल्याला सत्कर्मामध्ये प्रवृत्त करते. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तया कर्मी रती वाढो असं नाही म्हटलंय, तया सत्कर्मी रती वाढो ही त्यांची मागणी आहे. कारण कर्मात रत सगळेच आहेत, कर्म नाही असा जीव नाही आहे. किंबहुना जीवाचं व्यावर्तक आहे ते कर्म, जीवाला वेगळं काढणार आहे. देह आहे आणि कर्म नाही, प्रेत होईल ते. देह आहे पण हालचाल करत नाही, काही बोलत नाही, चालत नाही, काम करत नाही, प्रेत आहे. देहच नाही आणि कर्म आहे अशी शक्यता नसते. देह आहे आणि कर्म आहे, जीवदशा असते. आपलं कर्म हे आपण जिवंत असल्याचं लक्षण आहे ना. आपलं काहीतरी कर्म आहे. मनुष्य कर्म, भगवंतानी म्हटलंय नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैहि. गीता वाचा आपण. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या खाली म्हटलंय संग जव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा ऐसियाही करू म्हणती तयाचा आग्रहो चिवरे. अरे जोपर्यंत शरीराशी संबंध आहे, जोपर्यंत अविद्येचा संबंध आहे, तोपर्यंत मी कर्म करणारच नाही असा हट्ट करणं हा केवळ हट्ट आहे. तो कधीही पूर्णतेला जाणार नाही. नाही मला कर्मच करायचं नाही, अरे काहीतरी कर, काहीच करायचं नाही. पण काहीच करत नाही असं होत नाही, तो काहीतरी करतो. म्हणजे कर्मविपाकानी तर इतका बारकावा त्याच्यातला सांगितलाय. एखादा जर मनुष्य म्हणेल नाही हो मला काही करायचं नाही, अरे काही करू नको, निदान झोप तरी. नाही मला झोपायचं नाही, पर जागा राहा, मला जागही राहायचं नाही. मग असं कर तसं कर, नाही मला काहीच करायचं नाही. श्वासोश्वास तरी कर.
नाही मला तेही करायचं नाही. मग ठीक आहे बाबा, मग तुझं आम्ही सगळं करतो, तू काही करू नको. शेवटी तीच वेळ येईल ना, कसं चालेल असं. पण त्यातही पुढे जाऊन बारकाईनं विचार केला तर काहीही न करणं. एखादा मनुष्य म्हणे नाही मला काहीच करायचं नाही, मी त्याला विचारेन तू काही करणार नाहीस एवढं तरी करशील ना. बस आहे. कर्मविपाक त्याला सुद्धा काही मानायला तयार आहे कर्मशास्त्र. त्यामुळे कर्मामध्ये सगळ्यांचीच रती आहे, ती सत्कर्मात असली पाहिजे ही ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा. नुसत्या कर्मात नाही. आता कर्म आणि सत्कर्म याच्यात काय फरक आहे हे जर म्हणजे आता हे जर काढलं ना तर हे रात्रभर चालू राहील आणि सकाळ झाल्यानंतरही शेवटी कळणार नाहीच की सत्कर्म म्हणजे काय. शेवटी माणसं इतकंच म्हणतील की काही नाही हो, आता इथून उठून जाणं हे एकमेव सत्कर्म आहे. कर्म आहेच आहे, मनुष्य करतोच आहे, त्या कर्माची सुखदुःखात्मक फलं तो भोगतोच आहे. त्या फलांच्या रूपानं जन्म मरणाचं संसरण त्याच्या मागे लागलेलंच आहे. याच्यातून बाहेर पडण्याकरता अंतःकरण शुद्ध होणं आणि शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञानाची प्राप्ती होणं हे जर महत्त्वाचं असेल तर त्या अंतःकरण शुद्धीकरता जे कर्म करणं आवश्यक आहे त्यालाच सत्कर्म म्हटलं जाऊ शकतं. सत्कर्माचा विचार इतका करता येऊ शकेल ढोबळमानाने. कारण खलांनी आत्तापर्यंत फक्त स्वार्थाकरता कर्म केलेली आहे. म्हणजे कर्म करण्याची त्यांना सवय आहे, त्यांचा स्वार्थ बाजूला काढला पाहिजे आणि आता त्यांना परार्थ कर्म करायला शिकवलं पाहिजे. आता तू तुझ्याकरता जगायचं नाही आहेस, इतके दिवस तू तुझ्याकरता जगलायस, खूप संपत्ती गोळा केली आहेस, खूप लोकांना मारलंयस, खूप लोकांना त्रास दिलायस. आता हे सगळं सोडून दे, तुझी बुद्धी बदलून घे आणि आता काय करायचंय, आता लोकांचं कल्याण होईल, लोकांना सुख मिळेल, लोकांना चांगलं काहीतरी मिळेल, लोकांना सुविधा देता येतील, अशी कर्म तू करण्यामध्ये प्रवृत्त हो. माणसांनी तसं वागावं. मी वाईट कर्म करत नाही म्हणून मी सज्जन होत नाही. सज्जनता स्वतंत्र सिद्ध होत असते. सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या बाबतीमध्ये तमोगुण आणि रजोगुणाची दुर्बलता ही सत्ववृत्तीच्या प्राबल्याने होते, ही गोष्ट खरी आहे. पण प्रबल झालेली सत्वशील वृत्ती ही जोपर्यंत कर्मातून व्यक्त होत नाही तोपर्यंत असलेल्या सत्वशीलतेला मूल्य नाही आहे. म्हणून महाभारताने यः क्रियावान स पंडितः हे शब्द वापरले. नाहीतर आहेच आहे, पुष्कळ ऐकणारे लोक आहेच आहेत, खूप ऐकतात, बहुश्रुत असतात, करतात किती, उपयोग नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे, माते नेणोनी भजन ते वायाची गा आने आन. म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. ज्ञानाच्या डोळ्यांनी जे कर्म पाहिलं जातं, केलं जातं ते सत्कर्म असू शकतं. ज्ञानाच्या अधिष्ठानावर कर्म असावं. कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. शास्त्राचे लाहे डोळे ते न्याय म्हणिपे. 18व्या अध्यायात हेतू कारण मिळे उठी जे कर्म आंधळे, शास्त्राचे लाहे डोळे ते न्याय म्हणिपे. पुष्कळ विचार आहे. म्हणून जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. आता सत्कर्मात तो राहावा याच्यातही ज्ञानेश्वर महाराजांना फार स्वारस्य नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे की त्याची सत्कर्म वाढावीत असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं नाही आहे. त्याच्या सत्कर्माची रती वाढावी ही त्यांची मागणी आहे. एकेका शब्दाला मूल्य आहे. सत्कर्माची रती वाढावी. रती या शब्दाचा अर्थ आहे आवड. एखादा मनुष्य कुठल्या तरी वजनाने सत्कर्मामध्ये प्रवृत्त होत असतो, कशाच्या तरी दडपणाखाली. आई वडील दोघंही चांगले आहेत, मी वाईट वागलो तर समाजाला बरं दिसणार नाही म्हणून मी चांगला वागतोय. नाही, मी आता वारकरी आहे, मी अमुक अमुक पंथाची दीक्षा घेतलेली आहे, त्यात मला करायला सांगितलंय सत्कर्म म्हणून मी सत्कर्म करतोय.
कुठल्या तरी भयानं, नाही मी सत्कर्म नाही केलं तर मला पाप लागेल, मी सत्कर्म नाही केलं तर समाज माझी निंदा करेल, मी सत्कर्म नाही केलं तर माझे मित्र मला सोडून जातील, मी सत्कर्म नाही केलं तर माझ्या कुळाची जी परंपरा आहे, जी प्रसिद्धी आहे ती धुळीला मिळेल, मी जर अमुक अमुक पद्धतीचं सत्कर्म नाही केलं तर मग अमुक अमुक लोक मला असं असं करतील, मला राजा शिक्षा देईल, मला कायदा शिक्षा देईल, मला तुरुंगात पाठवेल, म्हणून मी सत्कर्म करतोय. अरे कशाच्या दडपणाखाली? मी पुन्हा एक वाक्य बोलतो, ते कर्मरूपानं असो, ज्ञानरूपानं असो अथवा भक्तिरूपानं असो, कशाच्या तरी दडपणाखाली होतो तो परमार्थ नसतो. परमार्थ हा स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या मनाने करावा लागतो. कुणाचं तरी दडपण, कुणाची तरी जबरदस्ती हे परमार्थ परिपूर्णतेला नेणारी नसते. हां, आज्ञ अवस्थेमध्ये असताना संस्कार करण्याकरता म्हणून जर काही त्याला जबरदस्ती करावी लागली, त्याच्यावर जर काही ओझं टाकावं लागलं, दडपण आणावं लागलं, तर तो भाग वेगळा आहे. आई म्हणते ना, अभ्यास कर नाही तर मी मारे ना, म्हणजे मुलांनी काही दडपणाखाली अभ्यास करू नये का? असं नाही, त्याला अभ्यासाची सवय लागावी याच्याकरता हे दडपण ठेवावं लागतं, त्याच्यावर वजन. तो भाग वेगळा आहे, कारण त्याच्यातून संस्कार होणार आहेत. पण आयुष्यभर कुणाच्या ना कुणाच्या तरी दडपणाखाली राहायचं, हा कुठला परमार्थ आहे? नाही मी नरकात पडेल म्हणून मी पाप करत नाही, म्हणजे पाप करायची इच्छा आहे तुला, फक्त भीती वाटते म्हणून करत नाही, मग कुठला पुण्य करतोयस? हा प्रश्न निर्माण होईल की नाही? हे होऊ नये. आपण ज्या वेळेला कर्म प्रवृत्त होतो आणि ते कर्म सत्कर्म असतं, मी बोलून जाईल, सत्कर्म या शब्दाचा अर्थ आत्ता करताना, आत्तापुरता निष्काम कर्म असं करा, तात्पुरता अर्थ करा. मी त्याची व्याप्ती सांगत नाहीये म्हणून करा. निष्काम कर्म करायचंय आपल्याला, जगताच्या कल्याणाकरता आपलं काहीतरी देणं आपण लागतो या उद्देशानं जर करायचं असेल तर असं दडपणाखाली केलं गेलेलं कर्म हे आनंद देत नाही, समाधान देत नाही. स्वीकृत कार्यातली आवड त्या कार्याचा कंटाळा येऊ देत नाही. कधी कधी माणसाला कंटाळा येतो कामाचा, सकाळी बसलोय अजून तेच चालू आहे, किती दिवस मी हे करायचं? कामाचा कंटाळा का आहे? कारण कामामध्ये आवड नाही आहे. आवडीचं काम नसेल लवकर कंटाळा येतो, त्याच्या आवडीचं काम द्या त्याला, कंटाळाच येत नाही. बघा, आपण नोकरीला गेलेला मनुष्य कंटाळतो लवकर, किती लवकर, जेवढ्या लवकर घरी जाता येईल तेवढ्या लवकर गेलं पाहिजे, याच्या सगळ्यांची धावपळ असते, धडपड असते. सारखं घड्याळ बघतात, सारखं घड्याळ बघतात, वेळ जात नसला की चहा प्यायला जातात, काम करत नाही. अर्थात सगळेच असे असतात असंही मला म्हणायचं नाही आहे, परंतु ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण ते हे काम त्याला दिलं नाही, आवडत नाही, आवडत नाही, आवडत नाही. बरं, गंमत अशी असते, आवडीचं काम मिळत नाही आणि मिळालेलं काम आवडत नाही. ही जी काही शोकांतिका आहे ना माणसाच्या जीवनातली, ती फार मोठी विचित्र अवस्था आहे. आवडीचं काम, मला सांगा, माझ्या आवडीची नोकरी मला मिळाली असे किती टक्के लोक असतील समाजामध्ये? बरं, गंमत अशी आहे, ज्यांना ते काम आवडीचं म्हणून मिळालेलं असतं त्यांना वर्ष 2 वर्षामध्ये दुसरंच काम आवडायला लागतं. आवडीचं काम मिळत नाही, मिळालेलं काम आवडत नाही. शोकांतिकाच आहे. मग त्याच्यामध्ये स्वारस्य राहत नाही. मनुष्य मनापासून ते करत नाही, मनापासून नाही केलं त्याचं चांगलं फल मिळत नाही, त्याची परिणती चांगल्या गोष्टीमध्ये होत नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार करून, बरं आता अशा मुलाला अभ्यास करायला सांगा, नाही कंटाळा आला, नाही कंटाळा आला. अरे मोठ्या वर्गात गेलायस, आता तू इंजिनिअरिंगला गेलायस, मेडिकलला गेलायस, एखादी मुलगी अभ्यास कर बाई, एखाद्या मुलाला अरे अभ्यास कर, मेडिकलला गेलायस, इंजिनिअरिंगला गेला, अभ्यास कर, कंटाळा कंटाळा. पण कशाचा कंटाळा येतो? जर अभ्यास केला असेल तरच अभ्यासाचा कंटाळा यावा की नाही? जे केलंच नाही त्याचाही कंटाळा येतो. हे केवढं आश्चर्य आहे ना.
अभ्यास केलेलाच नसतो त्याने, जागेवर बसला आणि 8-9 तास उठलाच नाही आणि मग म्हणाला 9 तासानंतर कंटाळा आला आता, मग मान्य आहे. हा 10 मिनिटं टिकत नाही आणि तरी 11व्या मिनिटाला कसा कंटाळा येऊ शकतो? तरी मुलगा म्हणतो नाही हो कंटाळा आला, किती अभ्यास करायचा, किती अभ्यास करायचा, 10वीतही हेच केलं, 12वीतही तेच केलं, आताही तेच करायचं, नाही हो कंटाळा. मला हे कळत नाही की या लोकांना कंटाळा येण्याचा कंटाळा कसा येत नसेल. कुणीतरी एखाद्याने म्हणावं ना कंटाळा येण्याचाच कंटाळा आला आता बस, असं कुणी म्हणत नाही. पण त्यांना त्यांच्या आवडीची कामं द्या. त्यांना आता विनोदानं बोलतो, हा क्षमा करा मला, त्याला काय झालं, नाही हो कंटाळा आला या विषयाचा का, मग मी तुला आवडीचं काम देऊ का, काय काय नाही मोबाईलवर फेसबुक बघत बस, कंटाळा येईल? कधीच येत नाही, कधीच नाही. तुम्ही तासन तास दिवसन दिवस त्याच्यावर घालवतात, त्याचा कंटाळा येत नाही. डोळे तळावतात, शांत पडून राहावं वाटतं, नको वाटतं हातातला मोबाईल असा समुद्रामध्ये भिरकावून टाकावा वाटावा, असा कंटाळा यांना कधीच येत नाही. पण मुलं म्हणतात आता परीक्षा झाली ना सगळी पुस्तकं नेऊन समुद्रात बुडवणार आहे, तसं कधीतरी म्हणा ना. काम आवडीचं असावं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं जबरदस्तीनं सत्कर्म करा असं नाही, सत्कर्माची चटक लागावी लागते माणसाला, सत्कर्माच्या फलाची कल्पना यावी लागते. आपण हे स्वतः करता न करता इतरांकरता करतो आहोत याच्या आनंदाची कधीतरी जीवनामध्ये जाणीव व्हावी लागते, तर त्याची गोडी कळते. हे माझ्याकरता मी नाही केलं, हे तुमच्याकरता केलंय, घ्या तुम्ही घ्या. आई घरामध्ये मुलांना आवडेल अशी भाजी बनवते, मुलांना तिच्या हातची ती भाजी आवडतेच. आईला स्वतःला ती आवडत नसते पण ती बनवते, तिला फार त्याच्यामध्ये स्वारस्य नसतं पण तरीही ते बनवते. कुणाकरता बनवते? स्वतः करता नाही, तरी तिला ते बनवण्यामध्ये आनंद आहे. का? कारण इतरांना निष्काम भावनेनं करून देण्यामध्ये जो आनंद असतो तो फक्त मातेलाच कळत असतो, इतरांना कळत नाही. तो ती माता जाणते. तशी सत्कर्मातली आवड, त्याची चटक, म्हणून मी शब्द वापरलाय, शब्द चुकीचा आहे मला कल्पना आहे, पण ती चटकच लागावी लागते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरला रती वाढो, सत्कर्म वाढावीत अशी अपेक्षा नाही आहे, सत्कर्माची रती वाढावी ही अपेक्षा आहे. कारण चांगल्या कामाची आवड वाढली ना की चांगली कामं आपोआप व्हायला लागतात, जोर जबरदस्तीशिवाय व्हायला लागतात. ती कामं प्रेमाने व्हायला लागतात, ती कामं जगत कल्याणार्थ व्हायला लागतात. ज्या कामातला स्वार्थ बाजूला पडतो ते कोणतंही कर्म आज ना उद्या जगताच्या कल्याणासाठीच उपयोगाला पडणार असतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हा प्रवास जो सांगितला तो या अर्थाने सांगितला. खळांची म्हणून सुरुवात कुठून झाली? बुद्धीपासून. बुद्धीतून कर्म उपजलं पाहिजे. म्हणून म्हटलं की कर्माला ज्ञानाचे डोळे हवेत, बुद्धीतून कर्म आलं पाहिजे. भावनेतून आलेलं कर्म हे तत्कालीन परिणाम करेल, पण तो परिणाम अल्पकालीन असेल, चिरकालीन परिणाम नसतो. विचारानं केलेलं कर्म हे चिरकाल काहीतरी फल देत राहतं. भावनेनं केलेलं कर्म भावनिक असेल, त्या व्यक्तीला तत्कालीन समाधान मिळेल, पण त्याचा मोठ्या काळामध्ये, दीर्घ कालामध्ये त्याचा फार उपयोग होत नाही. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर.